तर मित्रांनो, पीक विम्या संदर्भातील खरीप हंगाम 2025च्या पीक विम्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट समोर आला आणि सरकारने निधी मंजूर केला. ज्या शेतकऱ्यांनी आधी कमेंट केलं होतं आणि जे शेतकरी म्हणत होते की पीक विमा मिळाला नाही, आम्हाला मिळाला नाही आणि तुम्ही खोटी माहिती देत आहे, त्या शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघायचा आजचा व्हिडिओ. बघा, खरीप पीक विमा 2025च्या मंजुरीच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट सरकारने सांगितलेला आहे. राज्यात खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. अशा प्रकारे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील जवळपास आपण जर पाहायला गेलं तर 15,306 शेतकऱ्यांचं 1200 कोटी 14 लाख रुपये त्यांनी मंजूर केलेला आहे. एकंदरीत 62,000 शेतकऱ्यांची आपला पीक विमा त्यांनी भरलेला होता, ज्याच्यापैकी सोयाबीन या पिकासाठी सरकारने आता पीक विमा मंजूर केलेला आहे. वर्धा जिल्ह्यांमध्ये 24,182 शेतकऱ्यांची सोयाबीनचा पीक विमा हा भरलेला होता, ज्याच्यापैकी 15,305 शेतकऱ्यांची म्हणजे बघा, या शेतकऱ्यांना 12 कोटी 14 लाख रुपयांचा पीक विमा सरकारने मंजूर केला. पूर्ण यादी तुम्हाला बघायची आहे. आता यात जसं की आपण जर पाहायला गेलं तर बघा, त्याच्याच मध्ये आर्वी तालुक्यातील 6 महसूल मंडळातील म्हणजे 1,487 शेतकरी आणि आष्टी तालुक्यातील एका महसूल मंडळातील 310 शेतकरी, देवडी तालुक्यातील 5 महसूल मंडळातील म्हणजे 3,585 शेतकरी, तर हिंगणघाट तालुक्यातील 7 महसूल मंडळातील 2,908 शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. समुद्रपूर तालुक्यातील 7 महसूल मंडळातील 3,129 शेतकऱ्यांचा आणि शेलू तालुक्यातील 5 महसूल मंडळातील 2,041 शेतकऱ्यांचा आणि वर्धा तालुक्यातील म्हणजे 6 महसूल मंडळातील 1,894 शेतकरी असे एकूण 15,306 शेतकऱ्यांचा हा 12 कोटी 14 लाख रुपये पीक विमा त्यांनी मंजूर केलेला आहे. आता बघा, आपण जर पाहायला गेलं कारंजा, आष्टी या तालुक्यातील 2 आणि वर्धा तालुक्यातील अशा एक म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर 5 महसूल मंडळातील सोयाबीनचा पीक विमा आता मंजूर झालेला नाही. तुम्ही ऐकलेली माहिती खरी आहे, तुम्हाला फक्त शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे बेकार कमेंट केलेले होते त्या शेतकऱ्यांनी नक्की आजचा व्हिडिओ बघायचा आहे. तर बघा, आता आपण जर पाहायला गेलं तर 13 महसूल मंडळामध्ये पीक विमा कॅल्क्युलेशनचं उदय म्हणजे बाकी राहिलेला आहे. त्याच्याच वरती काही आता आपण जर पाहायला गेलं तर पूर्ण न झालेल्या पीक विमा सरकारने मंजूर करायचा आहे आणि काही मंजूर सरकारने पीक विमा केलेला आहे. म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर बघा, उडीद, मूग, कापूस, सोयाबीन, तर बघा या वर्धा जिल्ह्यातील मी तुम्हाला सांगत आहे. आणि जवळपास आपण जर पाहायला गेलं तर 62,000 शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा पीक विमा भरलेला होता. त्याच्यापैकी सोयाबीनचा 24,182 लाभार्थ्यांना, 15,305 शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. आता तो तुम्ही असू शकता किंवा इतरही शेतकरी असू शकते. तुम्हाला स्पष्टीकरण देणं हे खूप गरजेचं असते, कारण की अवघड हे कमेंट करत असते भरपूरसे शेतकरी. बघा, आता राज्यातील हे पीक विमा प्रतीक्षित बीड, लातूर, धाराशिव या बैठकीचा पीक विमा सरकारने आणि सोलापूर या प्रतीक्षित असलेला पीक विमा यांच्यासाठी जर आपण पाहायला गेलं तर 13 मे 2026 रोजी परभणी जिल्ह्यातील बैठक हे आयोजित करण्यात आलेली आहे. आणि बऱ्याच ठिकाणी शेतकरी जसे की संघटनेच्या माध्यमातून हे निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे. 13 मे 2026 पर्यंत पीक विमा मंजूर करावा किंवा वाटप करावा, अन्यथा तीव्र आंदोलन शेतकऱ्याच्या माध्यमातून केलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं राहता त्यावरती डिपेंड आहे, कारण की शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलनाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आता वर्धा जिल्हा आहे, परभणी म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे. तुम्ही म्हणत असाल का आम्हाला पीक विमा आला नाही तर पीक विमा कोणालाच आला नाही, हे तुमची मानसिकता असणार आहे. कारण इतर जिल्ह्यात पीक विमा जमा झाला आणि तुम्हाला झाला नाही, तर याचा मतलब असं नाही की तुम्ही गलत कमेंट इथे व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. मित्रांनो, परिपूर्ण माहिती तुम्ही ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला कमेंट करायची आहे, कारण की भरपूरशा शेतकऱ्यांनी वेगवेगळे आणि बेकार कमेंट केलेले होते. तर तुम्हाला नॉलेज नसेल तर परिपूर्ण त्याचं तुम्हाला नॉलेज घ्यायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कमेंट करायचं आहे. पीक विमा मंजूर झाला आणि बहुतांश शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती आहे. असेच खरे व्हिडिओ आणि जेन्युइन कॉन्टेंट जर का तुम्हाला पाहायचं असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा. बाकी व्हिडिओ आवडत नसेल व्हिडिओ पाहाही नका, आणि व्हिडिओवरती तुम्ही क्लिक करत असाल आणि माझा चेहरा दिसल्यानंतर व्हिडिओ सोडून द्या, परंतु बेकार कमेंट तुम्हाला व्हिडिओमध्ये करायचे नाही. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.